आहे. ठीक आहे. जे पण उलट सरळ आहे त्याला मार्किंग करायचे आहे. समजा याच्यावर तर आहेच आपल्या याच्यावर. ठीक आहे. त्यासोबत आता हा एक फॅब्रिक आहे आपल्याकडे. याच्यामध्ये पण जे उलट सरळ असतं आपल्याला. ठीक आहे. याला मार्किंग करून ठेवायची, जेणेकरून काय होतं, हे वन साईड बनणार नाही. म्हणजे आपल्याला समजेल की कुठला भाग कोणता आहे. याच्यावरती उलट सरळ आणि याच्यावरती उलट सरळ. आता येणे काय करेल आपल्याला, की आपला उलटा भाग कुठला आहे आणि सरळ भाग कुठला आहे. याने काय होणार, वन साईड तीच बनणार नाही. कारण सेम सेम ती साधल्यावर कळत नाही. ठीक आहे. त्यामुळे याच्यावरती आपल्याला उलटच. आता हेच जर सेम प्लेन इकडनं पण असतं, आता इकडनं डिझाईन आहे म्हणून इकडून आपल्याला कळेल हे सरळ आहे. पण ज्यावेळेस सेम पीस येतो त्यावेळेस तुम्हाला इकडे सुद्धा मार्किंग करावं लागेल आणि इकडे सुद्धा मार्किंग करावं लागेल उलट्या साईड. ठीक आहे. आणि याला जे आहे तर तुम्हाला अटॅच करायचं. मग अटॅच कसं करणार तुम्ही, तर बघा हा प्रिन्सेस कट आहे. एक भाग मी असा ठेवला. ठीक आहे. उलट माझा आतमध्ये गेले, बरोबर आहे. दुसरा भाग पण मी काय करणार, असा ठेवणार याच्यावरती, आणि दुसरा पण माझा आतमध्ये गेला. मग मी आता एकाला काय करतो, इथे असं गुंडाळून ठेवणार. ठीक आहे. आणि याला पण मी काय केलं, असं गुंडाळून ठेवलं समजा. ठीक आहे. दोन्ही भाग मी काय केले, अशा पद्धतीने गुंडाळून ठेवले. आता याच्यावरती तुम्हाला काय करायचंय, व्यवस्थितपैकी घ्यायचं आहे याला आणि याला मारायची शिलाई. अशा. ठीक आहे. शार्प मारायची. तुम्हाला कपड्याला पकडायचं नसतं, कपड्याला पकडायचं नाही, सोडून द्यायचा. डोळा आला नाही पाहिजे, अशा पद्धतीने घ्यायचं आणि अशी शिलायचं. काय खराब घेऊन बरी मॅडम, घेऊन मॅडमला पण बोल. बघा आता याच्यामध्ये हा भाग उलटा गेला आतमध्ये, तर याचा पण उलटा आतमध्ये जाणार आणि इथे तुम्हाला अशा पद्धतीने शिलाई मारायची. आज आपण हा कॉलरचा ब्लाउज शिकतोय, त्यामुळे तुम्हाला याला व्यवस्थितपैकी असं शिवावं लागेल. आणि कॉलर तर हे आपण काल शिकलोच आहोत अशा पद्धतीच्या. थोडस अजून झूम होऊ शकतं का म्हणणार, अजून पोच करू का, म्हणजे थोडं अजून झूम होऊ शकतं का? हा होईल ना, होईल ना. झूम कर, थोडस झूम कर. बस का. हा 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 परफेक्ट, ठीक आहे. हा. बघा आता हा पीस आपण असा गेला, तर ज्यावेळेस याच्यावरती तुम्ही हात फिरवसाल ना, त्यावेळेस इकडे असं झोळ नाही निघला पाहिजे. इकडे कुठल्याही पद्धतीचा झोळ नाही निघला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, याला स्टिच करायचं आहे. आपण हा प्रिन्सेस कटचा साईडचा पीस आपण जॉईन केलाय. आता आपण हा पण जॉईन करणार आहोत. खायची पण आपण अशा पद्धतीने आणि याची पण शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे.
तर आपण बॅक साईड घेतोय. बॅक साईड घेतो त्यावेळेस आपल्याला बॅक साईड सुद्धा कच्चीच ठेवायची, आपल्याला कमरेला कव्हर नाही करायची, का तर आपण फ्रंटला प्रिन्सेस कट घेतलाय म्हणून. ठीक आहे, जर आपण प्रिन्सेस कट नसता घेतलं तर आपण कमरेला कव्हर करू शकलो असतो. ठीक आहे, तर आपण प्रिन्सेस कट घेतलाय, आपण याला असं ठेवणार आणि याला पूर्ण सगळीकडे अटॅच करून घेणार. पहिले तर सारखं सगळीकडे डिवाइड करून घ्यायचं याला. ठीक आहे, सगळीकडे सारखं, म्हणजे इथे जेवढा असेल फॅब्रिक तेवढा तुमच्या इकडे पण उरणं गरजेचं आहे. ठीक आहे, नाही तर वन साईडला नाही गेला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे याला आणि याला स्टार्ट करायचं स्टिचसाठी. ठीक आहे, याला असं केल्यानंतर याच्यातून पण कुठल्या प्रकारचा झोळ नाही आला पाहिजे, कुठेच नाही आला पाहिजे, ना इकडे ना इकडे, कुठेच. ठीक आहे, तर आपण याला घेतलंय व्यवस्थित पैकी. आता आपल्याला याला कापून घ्यायचं. जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण याचा कट करून घेणार. ठीक आहे, याला काय करायचं, आता आपल्याला बॅक साईडचा टक द्यायचा. आता बॅक साईडचा टक द्यायचा, तर इथे मार्किंग आहे का आता बॅक साईडची? तर नाही. मग सिंपल काय फंड आहे, याला ही 1.5 इंचाची शिलाई माय आहे, याला करायचं 50%. किती करायचे? 50% करायचे. इथे द्यायचे एक छोटासा नॉच दिला. इथून याची हाईट आपल्याला घ्यायची 4.5 इंच. किती घ्यायची? 4.5. मग आपण इथे 4.5ची मार्किंग करून घ्यायची अशी केली. आता हा टक्स घेतलाय, तर याला आपल्याला अर्धा इंच दाबायचं. किती दाबायचं? अर्धा इंच. याला व्यवस्थित पैकी आपण असं घेणार आणि इथून अर्धा इंच ठेवून हा टक्स आपण मारा. ठीक आहे, हे झाले बॅक साईडचे टक्स दोन्ही पण. आता हे बॅक साईडचे टक्स झाल्यानंतर आपल्याला जे आहे तो फ्रंटचे पण जेवढा पण एक्स्ट्रा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे जो कपडा एक्स्ट्रा आपण जो सोडलेला आहे तो कापून घ्यायचा आहे.
ठीक आहे. आता आपल्याला बटन पट्टी हुक पट्टी लावायची समजा. ठीक आहे, तर आपण ठरवायचं कुठल्या साईडनं आपण हुक लावू. जर तुम्ही डाव्या साईडनं लावत असाल तर याला 1.5 इंचाची पट्टी लागेल. जर तुम्ही उजव्या साईडला लावत असाल तर याला 2.5 इंचाची पट्टी लागेल. किती इंचाची लागेल? 2.5 इंचाची पट्टी लागेल. आणि ही पट्टी जी आहे तर आपल्याला इथे लावायची असते. मग आपण आता दुसरा पण भाग घेऊ, त्याचा पण एक्स्ट्रा पार्ट जो आहे तर तो कापून टाकू आपण. ठीक आहे, हे झालंय. आता आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि कॅनव्हास पेपर घेऊन आपल्याला गळा काढायचा आहे. काय करायचं? आपल्याला गळा काढायचा आहे. मग आता गळा काढण्यासाठी आपण घेतलाय कॅनव्हास पेपर. याला आपल्याला डबल घडी करून टाकायची. कॅनव्हास पेपर म्हणजे पतला असतो बघा, आणि कॉलरचा कसा असतो तो पण मी तुम्हाला दाखवेलच. ठीक आहे, याला आपण व्यवस्थितपैकी अशी घडी घेतली. ही घडी घेतल्यानंतर आपल्याला याची मार्किंग करायची अशा पद्धतीने. अथर्व खाली सांग दुकानात. कॅनव्हास पेपरला अगदी कट टू कट आपण काय केली दिसत नाही ते. चालू आहे. अरे इकडे दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये. नाही, दिसत नाही. ते याला घ्यायचे आणि याला व्यवस्थितपैकी मार्किंग करा. ठीक आहे, आता ही मार्किंग आपल्याला आहे तशी कापायची. काय म्हणलं? होम कॉल करतो. हे मनीष होम कॉल करू राहिला. फोन कशाला फोन करते बघू. हा उचलू का? हो तर तिकडे मी येतोय. उचललाय. पण इथे काय केला, गळा आहे तसा याचा काढला. आता आपल्याला चिटकून घ्यायचं. कशावरती चिटकवायचा? जो एक्स्ट्राचा कपडा असेल त्याच्यावरती आपल्याला चिटकवायचा आहे प्रेसर. ठीक आहे, आपण याला पहिलं तर प्रेस सांगतो. प्रेस आता हा जो भाग आहे तर हा भाग काय करायचा आपल्याला? एक्स्ट्राचा याचा पण काढून घ्यायचा आहे. काय विचारताय का? बघा आता हा पीस कुठला कोणत्याला लागणार? ठीक आहे, जो पीस ज्याला लागेल त्याला घ्यायचंय. समजा हा पीस याला घेतलाय अशा पद्धतीने. तर आपण सुरुवात खालून नाही करणार, आपण सुरुवात कुठून करू? वरून. मग याच्याच वेळेस काय होईल, हा पीस जाईल खाली आणि हा पीस येईल इथे. इथून आपण असा कॉर्नर ठेवायचा आणि इथे मारायचे अर्धा इंचाची शेप. अर्धा इंच मार्जिन ठेवली ना आपण, तर अर्धा इंच आपल्याला इथं दाबाव पण लागेल. बघा, जो पीस हातामध्ये राहील तो पीस नक्कीच वाढला जातो. बघा, तुम्हाला किती पण असं वाटलं की मी ओढला नाही, तरी सुद्धा तो पीस तुमचा वाढला जाणार. ठीक आहे, बघा ही शिलाई मारली आपण. ही शिलाई मारल्यानंतर याला जे आहे ते आपण व्यवस्थितपैकी असं ठेवून बघितला तर हा बॉडीचा आकार आपला इथे बनला. ठीक आहे, आता आपण दुसरा पीस घेणार आहोत. हा वाला. इथे पण आपण याला व्यवस्थितपैकी असं ठेवलं. जर आपण व्यवस्थितपैकी असं पकडलं, आता हा पीस वरून आला. पहिला हा पीस कुठे गेलता? खाली गेलता. आता हा पीस वरून आला, कारण की आपण इकडनं सुरुवात करतो.
आता जो हातामध्ये पीस राहील तो वाढला जातो, एवढं मात्र नक्की आहे. बघा आता हा पीस वाढला जातो. ठीक आहे, याला तुम्हाला लूज सोडायचं. काय करायचं असतं? लूज सोडायचं. हा पीस जो आहे आपण इथे लूज सोडलाय आणि अशा पद्धतीने आपण याची सुद्धा आपण शिलाई मारून घेतली. काही वाढलं नाही पाहिजे, काही कमी नाही पडलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आपण मेजरमेंट कुठलंही बनवतो तर आपण परफेक्ट मेजरमेंटनं बनवतो. तर याच्यामध्ये तुम्हाला कुठेही पीस वाढणार नाही किंवा कुठेही पीस कमी होणार नाही, याचं मात्र लक्षात ठेवायचं. नाही तर तुम्ही म्हणसाल की नाही सर इथं तर माझा एवढा पीस वाढला, एवढा वाढला म्हणजे तुम्ही काहीतरी याच्यामध्ये चुकीचं केलं असावं, त्यामुळे तो पीस वाढला, त्याशिवाय तो वाढणार नाही. त्याच्याशिवाय वाढणार नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे बटनपट्टी हुकपट्टी काढायची. आता एक पट्टी आपली 1.5 इंचाची निघेल, एक पट्टी आपली 2.5 इंचाची निघेल. बरोबर आहे. आपण कपडे दे इकडे आपण. आपल्याला काय करायचे? आपण टोकन कापून घ्या ना. बघा पहिली आपण 1.5 इंचाची पट्टी काढली आणि दुसरी पट्टी आपल्याला 2.5 इंचाची काढायची. किती इंचाची काढायची? 2.5. दोन आपल्याला अशा वेगवेगळ्या पट्ट्या इथे काढायच्या असतात. इथून आपण याला व्यवस्थित पैकी 1.5 इंचाचा फोल्ड मारून घेऊया. एक बाई आली, ती म्हणे माझं ब्लाऊज द्यायचं, मी तुम्हाला दे म्हणजे शिवून द्यायचं, म्हणजे आपण शिवायला द्यायची मला चिठ्ठी ठीक आहे. द्या, चिठ्ठी हरपलेली मला नंबर. त्याच्यानंतर आता आपण डाव्या साईडला हुक लावणार नाही, तर आपण उजव्या साईडला लावणार. कुठल्या? उजव्या, म्हणजे ह्या साईड. इकडनं घेणार आपण याला आणि व्यवस्थित पैकी इथे शिलाई. ठीक आहे. परंतु आता असं जर दिलं तर तुम्ही याच्या मापाचे कॅनव्हास पेपर काढलेले आहे का? तर नाही काढलेले. ठीक आहे. तर आपल्याला ही पट्टी समजा चालेल, पण दुसऱ्यावाली पट्टी आपली एक्स्ट्रा असते. ठीक आहे, त्यामुळे तिला एक्स्ट्रा लागणार. काय लागणार? एक्स्ट्रा लागणार. म्हणून आपण ही पट्टी लावून घेऊया. या पट्टीला काही अडचण नाही, पण दुसरी ज्यावेळेस पट्टी लावसाल त्यावेळेस मात्र तुमचा गळा लागल्यानंतर ती पट्टी लागेल. आता कव्हर नाही इकडे करायची त्याला, ना कव्हर इकडे करायचं, कारण का तर हा गळा त्याच्यावरून येणार आहे, त्याच्यावर. पण दुसऱ्या पट्टी वेळेस तुम्हाला ते कसं कव्हर करायचं दुसऱ्या पट्टीला ते मी सांगेल. पूर्ण आतमध्ये घेतलं. बघा ब्लाऊज शिवत्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, वरतून शिलाया किती कमी दिसतील तेवढ्या कमी शिलाई दाखवायच्या. काय करायचे? वरतून शिलाया किती कमी दिसतील तेवढ्या कमी तुम्हाला तिथे शिलाई दाखवायच्या असतात. आता हा लावलाय आपण. आता ही ज्यावेळेस लावायची तर त्यावेळेस आपण गळा लावून घेऊ आणि नंतर आपल्याला ती पट्टी लावायची. पहिले तरी याला असं फोल्ड देऊ. बघा आता याला आपण घेतलाय गळा, इथे आलो. आता लक्ष द्या, आता करायचं काय हे एक महत्वाचं पॉइंट आहे. आता हा भाग आपण कव्हर करून चालेल का? तर नाही चालणार. का? तर इथे आपल्याला लावायची कॉलर. काय लावायची आहे? कॉलर. त्यामुळे हा भाग तुम्हाला कव्हर करायचा नाहीये. कव्हर कुठला भाग करायचा? फक्त एवढाच भाग करायचा. याला मी व्यवस्थित पैकी असं ठेवलंय. ठीक आहे, याला मी व्यवस्थित पैकी असं ठेवलं आणि इथून एक 1.5 इंचाची अशी मी शिलाई देईन.
तर झूम आउट झालंय परत. बघा आता हा एवढाच भाग आपण काय केलं, शिलाई मारली एवढी, वरती आपण शिलाई मारली नाही. आता एवढ्याच भागाला काय करायची, याला अशी नॉच द्यायची. याला घ्यायचे अशा पद्धतीने ठेवायचे, याच्यावर मारायची किंग. बघा हा झाला एवढा भाग कवर. आता हा भाग कच्चा दिसतोय, बरोबर आहे. हा भाग कच्चा दिसतो, याला तुम्ही आतमध्ये टाकून द्या अशा पद्धतीने. याला काय होईल, याला हात शिलाई होऊन जाईल. याला काय होईल, याला हात शिलाई होऊन जाईल आणि इथे तुमची फिनिशिंग व्यवस्थित पैकी आहे. तर याच्यावरती आपण प्रेस मारून घेऊ. ठीक आहे, इथे जे आहे तर इथे सुद्धा आपल्याला हात शिलाईच करायची, कारण वरून शिलाई दिसल्या नाही पाहिजे, फिनिशिंग मध्ये आलं पाहिजे काम, म्हणून आपण इकडे पण शिलाई मारणार नाहीये. आता इथून तुम्हाला काय करायचे, एवढ्या जाग्यात मात्र इथे शिलाई मारायची. दिसतंय, हा कच्चाच भाग ठेवला मी पूर्ण टोटल. काय केला, जिथपर्यंत मला कॉलर लावायची तिथपर्यंत मी याला काय ठेवलं, कच्चं ठेवलं. आणि तुम्हाला सुद्धा सेम याच पद्धतीने कच्चं ठेवावा लागेल. समजलं का सगळ्यांना? याच पद्धतीने काय करावं लागेल, तुम्हाला सुद्धा याला कच्चं ठेवावं लागेल. आता आपण नेक्स्ट वाला घेऊया, 2.5 इंचावाली पट्टी, म्हणजे ही वाली. याच्यासाठी 2 पट्टी यूज होती, एक होईल मेन फॅब्रिक आणि एक होईल ही पट्टी. ज्यावेळेस तुम्ही याला यूज करसाल त्यावेळेस तुमच्या दोन्ही पट्ट्या यूज होती. ही झाली दोन्ही पण, कारण ही दिसणारी पट्टी आहे, ही पूर्णपणे आतमध्ये गेली. एक वाली जी आहे ही पूर्णपणे आतमध्ये गेलेली आहे, त्यामुळे ही दिसणार नाही, परंतु ही पट्टी दिसणार आहे. पण याला काय करणार तुम्ही, इथे असं व्यवस्थित ठेवणार. ठीक आहे, इथून एक सरळ रेषा द्यायची, शिलाई मारायची स्ट्रेट मध्ये. आता कुठलीही कॉलर लावायची असेल तर सेम अशाच पद्धतीने लावल्या जाते, की गोल असो का हाफ गोल असो. ठीक आहे, याच पद्धतीने तुम्हाला कॉलर लावायचे आहेत. इथे जे आहे त्याला घेतलंय, याला आपण आय बनवणार, मशीनच्या आय नाही बनवणार, एवढं लक्षात ठेवा. आता इथे मला काय लागेल, ठीक आहे, इथे मला कव्हर करायचं असतं. काय करायचं असतं, कव्हर. ठीक आहे, तर मी आता इथे कव्हर नाही करणार. ठीक आहे, मी याला काय करणार आहे, याच्यावरती ही पट्टी लावणार. काय करणार मी, याच्यावरती ही पट्टी लावणार अशा पद्धतीने. लक्षात आलं, याच्यावरती म्हणजे जो कच्चा भाग आहे तुम्ही अशा पद्धतीने घेणार आणि याच्यावरती मी कव्हर. आता आपण इथे इथे काय होतंय, इथे आपल्याला असं जर आपण लावलं, इथून इथे जर आपण असं घेतलं तर हा भाग काय होऊ शकतो, कच्चा राहू शकतो.
एक तर तुम्हाला याला मग पुढे असं कॅनव्हस सोडावं लागेल, पुढे याला कॅनव्हस सोडावं लागेल, किंवा मग याला अगोदर ह्या गळ्याला लावावं लागेल आणि नंतर त्याला तयार म्हणजे नंतर पट्टी करावं लागेल. दोन ऑप्शन आहे. दोन ऑप्शन म्हणजे काय, एक तर तुम्ही अगोदर ही पट्टी लावून याला तुम्ही कॅनव्हस पुढे ठेवू शकता, किंवा दुसरं ऑप्शन हे आहे की अगोदर ही पट्टी लावणं आणि नंतर कॅनव्हस ठेवणं. आता इथं मी थोडीशी तुम्हाला काढून कसं लागेल ते दाखवतो, म्हणजे आपल्याला नंतरच लावायची होती तरी मी लावून घेतली. ठीक आहे, एवढं आपण ओपन केलंय. त्याला पहिले बाहेरची मार्किंग करून घेऊ आपण. ठीक आहे, आता अगोदर आपल्याला हा गळा बनवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला एवढ्याच जागेत त्याला शिलाई सेम पहिल्यासारखं. बरं, इथे पण आपल्याला काय करायचं, कट मारा. त्याच्यावरती परत किनारी सुद्धा मारायची. ठीक आहे, याला पूर्णपणे आपल्याला पलटी करायचं. त्याच्यावरती प्रेस वगैरे मारून घेऊ शकता आणि इथे घेऊन आपल्याला हा गळा परत इथून लॉक करायचा. ठीक आहे, आपण ही पट्टी घेणार, याच्यावर लावून. आता काय झालं, याने हा गळा झाला कव्हर, परंतु आता इथे कच्चा राहू शकतं. मग हे कच्चं राहू शकतं, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, याला जे आहे तर अशा पद्धतीने घ्यायचे, असं पलटी, आणि याला 5 इंच असं आतमध्ये फोल्ड मारायचं. लक्षात येतं का मी कसं करतोय, समजतंय का? हो सर. बघा, पूर्ण अशी पट्टी होती, याला मी हाफ केलं आणि थोडंसं पुढे घेतलं आणि इकडनं कच्चं नाही राहा म्हणून याला एक असं 5 इंच असं फोल्ड. ठीक आहे, आणि याला इथे घेऊन आपण जे आहे तर याला एक शिलाई देऊया. आता बघा, याला आपल्याला पलटी करायची. काय करायचं, हे झालं कव्हर. काय झालं, कव्हर झाला. समजलं का? म्हणजे शिलाई दिसणार नाही याच्यामध्ये. काय दिसणार नाही, शिलाई दिसणार नाही, फिनिशिंग दिसेल चांगल्यापैकी. परंतु आपण जर त्याला जबरदस्ती काहीतरी असं फोल्ड करून करायचा प्रयत्न केला ती त्यातली फिनिशिंग छान दिसत. त्यामुळे तुम्हाला ही फिनिशिंग दाखवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने याला करू शकता. याला घ्यायचं आहे आणि अर्धी पट्टी ही पुढे निघेल आपल्याची, इथून आपण एक शिलाई देतो. लक्षात आलंय? याने काय होणार, यांनी ब्लाउजची फिनिशिंग ही छानपैकी दिसेल, व्यवस्थित पैकी दिसेल आणि खराब दिसणार नाही फिनिशिंग मेन म्हणजे. ठीक आहे, याला इथे घ्या, याला इथे घ्या आणि याचं शोल्डर याला जॉईन करा.
मी आता कुठेही प्रेस मारली नाही, परंतु काम करते वेळेस प्रेस मारणं खूप गरजेचे आहे. याला घेतलंय, इथून इथे शोल्डर बरोबर आले, याला घेतलं इथून अर्धा इंच शिलाई मारून. याला घ्या, इथून इथे व्यवस्थित पैकी ठेवा. ठीक आहे. हे काय झालं, शोल्डर जॉईंट झालं, इथे शोल्डर जॉईंट झालं. बरोबर. आता बघा कॉलर येते कशी, हे एक आपल्याला याच्यामध्ये लक्ष ठेवायचंय. हा जो एवढा भाग जो दिसतोय ना, हा एवढा भाग दिसतोय ना, हा सरळ दिसतोय बघा. मग ही पट्टी इथपर्यंत ही सरळ राहते अशी, आणि नंतर इकडे असा राऊंड आपला स्टार्ट. हा शेप का घेतला आपण, हा शेप आपण का घेतो वेगवेगळ्या गळ्यानुसार, तर बघा इथपर्यंत हा भाग सरळ आहे आणि इकडने हा भाग सर्कल तयार होतोय आणि इकडे सर्कल तयार होतो. मग त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचे असते, कॉलर काढायचे असते. आणि कॉलर काढून जे आहे, तर आपण आता इथे कॉलर मोजूया आपल्याला किती आली, आणि मग त्याच्यानंतर आपण इथे फायनल कॉलर. समजलं तुम्हाला इथपर्यंत हे कव्हर कसं झालं वगैरे, काही कोणाचं काही कन्फ्युजन आहे तिथे नाही. आता आपल्याला याच्यामध्ये परफेक्ट कॉलर कशी काढायची हे आपण इथे समजून घेऊया. इथून स्टार्ट झाली, कुठून झाली स्टार्ट, इथून. याला घेतलं व्यवस्थित पैकी असं. बघा कॉलर ही पूर्णपणे गोल आली 18 इंचाची, म्हणजे पूर्ण गळ्याला गोल बसेल अशी, गळ्याला टाईट पण होणार नाही आणि व्यवस्थित पैकी आहे. तर आपली इथे 18 इंचाची कॉलर आली. आता ही कॉलर आपल्याला काढायची आहे. ही काय करायची, कॉलर काढायची. तर आपण आता टेबलवर जाऊन कॉलर काढूया, कशा पद्धतीने आपण कॉलर काढायची. चिटकवून घेतली म्हणजे मेन फॅब्रिकला चिटकवली. कुठल्या, हा मेन फॅब्रिक जो आहे त्याला चिटकवली. ठीक आहे. आता चिटकवल्यानंतर बघा याला जे आहे, तर आपल्याला इकडनं अर्धा इंच अशा पद्धतीने याला ठेवायचं. ठेवला. इकडनं सुद्धा आपल्याला कपडा हा थोडा जास्त ठेवायचा. इकडनं आपण कपडा ठेवलाय. आता इथे काय करायचं तुम्हाला, तर इथे व्यवस्थित पैकी याला शिलाई मारायची पुढच्या भागाला, कुठल्या एवढ्या. एक दाब अशा पद्धतीने ठेवायचा आणि एक दाब याला शिलाई मारायची. जास्त मोठी शिलाई मारायची नाही, एक सारखी आली पाहिजे. आता हा जो एक्स्ट्रा कपडा आहे हा कापून घ्या. ठीक आहे. हे झाली तुमची एक दाबची शिलाई. फिनिशिंग मध्ये येणं गरजेची आहे, सारखी येणं गरजेची, व्यवस्थित पैकी कमी जास्त दिसली नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला याला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने घेऊन तुम्ही जे आहे तर याला स्टिच करता. आता याला आतून लावायचं अस्तर. काय करायचंय, आतून समजा तुम्हाला याला अस्तर लावायचे. आता याला ठेवायचे याच्यावरती. याला याच्यावरती ठेवायचे व्यवस्थित पैकी.
कपडा पुढे राहायला पाहिजे, इकडे कपडा राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, इकडे कपडा राहणं गरजेचं आहे. याला घ्यायचं व्यवस्थित, असं इथे घ्यायचं आहे आणि हे घेऊन तुम्ही याला याच्या बाजूने शिलाई मारायची. काय करायची? बाजूने. कॅनव्हसवर बिलकुल शिलाई आली नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. कॅनव्हसवर शिलाई आली की काम बिघडलं. त्याच्यामुळे कॅनव्हसवर शिलाई आली नाही पाहिजे. कॅनव्हसच्या बाजूला जे आहे तर शिलाई येणं गरजेची आहे. बघ आता याला काय करायचं आपल्याला, तर याला पलटी करायचं आपल्याला. याच्यावर प्रेस मारून घ्यायची व्यवस्थित पैकी. आतला कपडा बाहेर नाही दिसला पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यावर आता मी प्रेस मारतो. घेतल्यानंतर लक्षात ठेवा, आपण इथे एक अशी मार्किंग करून घेऊया. आपण काय करूया, अशी एक मार्किंग करू. मार्किंग केली. आता ही मार्किंग तुम्हाला इकडे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कपडा कट करेल. अर्धापेक्षा थोडं कमी ठेवायचं. बघा हे केलंय तुम्ही. हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, याचं काढायचं सेंटर, म्हणजे मध्य काढायचं. याचं तुम्ही असं मध्य काढायचं. काय करसाल, असं मध्य काढायचं. मध्य काढून तुम्हाला जे आहे तिथे एक छोटासा नॉच द्यायचा. काय करायचं, छोटासा नॉच द्यायचा आहे. नॉच दिला की तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल आणि असं दिसल्यानंतर तुम्हाला तो सेंटर समजेल. आता सेंटर समजण्यासाठी आता बघा, कॉलर तुम्ही अशी लावणार का, वरून लावणार का, तर कॉलर वरून नाही लावले जाणार. कॉलर लावण्याचे आतून, म्हणजे उलट्या भागाकडनं. कुठल्या भागाकडनं? उलट्या भागाकडनं. लक्षात घ्या, कुठल्या भागाकडनं? उलट्या. आता कॉलर लावायची पद्धत कशी आहे, तर इथून जर याला असं घेतलं तर पहिलं तुम्हाला इकडल्या साईडला याला अटॅच करायचं. कुठल्या? विरुद्ध बाजूला. याला इथे व्यवस्थित पैकी पॉइंटवर ठेवायचं. याला असं बाजूला सरकवायचं थोडं, बघा असं बाजूला सरकवायचं आणि इथून एवढ्या जाग्यात एक शिलाई मारून घ्यायची. आता एक का मारायची हे पण तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता ही पहिली मारली आपण. आता आपण इथे याला असंच ठेवलं. आता आपण पुढे जातोय. कुठे जातोय? आपण पुढे येतोय. पुढे म्हणजे कुठं? इथे येतोय. कुठे येतोय? इथे आलं. इथे आलो की इथे सुद्धा तुम्ही काय केली, व्यवस्थित केला, असं बाजूला सरकवलं आणि इथून स्टार्ट केली आता शिलाई. आणि आता तुम्हाला याला जे आहे ते लावू. ही जी मार्किंग दिसते, या मार्किंगच्या थोडंसं आतून शिलाई चालली पाहिजे. ही जी मार्किंग दिसते ना, त्या मार्किंगच्या थोडी आतून शिलाई चालली, आतल्या साईडला, बाहेरच्या नाही, आतल्या साईड. हे बघा, आता इथे जर कमी जास्त पडत असेल तर हे पुढे जाणार नाही, लक्षात ठेवा. इथे जर कमी पडत असेल तर हे पुढे जाणार नाही. का?
आणि जर समजा तुम्ही इथे असंच ठेवलं तर हे भाग तुमचा पुढे जातो. पुढे गेल्यानंतर मग तुम्हाला इथे ऍडजस्ट करता येईल. परंतु जर तुम्ही इकडेच अगोदर लॉक केलं तर तुम्हाला इथे कळून जातो तुमचा किती भाग एक्स्ट्रा होतो आणि तो तुम्ही तेवढ्या जागेत ऍडजस्ट करू शकता. परंतु इथे काही कमी जास्त होणार नाही. हा बरोबर आलेला आहे. याला व्यवस्थित ठेवू. मॅडम नको. ठीक आहे, याला घेतले आपण. याला घेतल्यानंतर आपण याला व्यवस्थित पैकी असं घेणार आणि ही पूर्ण कॉलर जे आहे, हा जो पूर्ण कच्चा आहे हा आतमध्ये जाईल आणि बघा वरतून भागाला हा सरळ दिसतंय, सरळ वरसून. जर वरून लावला असता तर तो आत गेला असता. ठीक आहे, वरून लावला असता तर तो आत गेला असता. म्हणून आपण याला इथे ठेवलं आणि अशी शिलाई मारली. कॉलरचा थोडा पण पॉइंट पुढे निघणार नाही ना मागे निघणार. ठीक आहे, इकडला पण तुम्ही चेक करू शकता. हा पण थोडा पण पुढे जाणार नाही, मागे जाणार नाही. अशा पद्धतीने ही कॉलर लागते. आणि बाकीची जी कॉलर, बाकीचा जो भाग असेल स्लीव्ह लावणं वगैरे, ते आपण जसं रेग्युलर लावतो त्याच पद्धतीने याला आपण लावत असतो. वगैरे जॉईन करून झालेलं आपलं पूर्णपणे. आता आपण याच्यामध्ये याला व्यवस्थित पैकी अशा पद्धतीने घेणार आणि याला घेऊन आपण बघा कॉलर अशी ठेवूया. बघा, याला मला काहीतरी करायची गरज पडते का बघा. कॉलरची फिनिशिंग बघा कशी वाटते तुम्हाला बघू. म्हणजे कॉलर कुठे पलटी होते का कुठे ओढल्यासारखी अशी वगैरे दिसते का तुम्हाला. तर कॉलर परफेक्ट जर तुम्हाला अशी बसली पाहिजे तर तुम्हाला याच्यातली बारकाई शिकणं खूप गरजेची आहे. आणि ती आपण इथे तुम्हाला दाखवलं. आता बाकी रेग्युलर काय आहे, तर रेग्युलर आपण इकडे स्लीव्ह लावणार. ठीक आहे, आणि इथे आपले बटन लागणार. अशा पद्धतीने आपण छोटासा इथे गळा दिलाय. ठीक आहे, हा गळा आपला तयार झाला. इथे आता कम्फर्टेबल आहे, गळ्याला असं गच्च पकडल्यासारखं येणार नाही, कम्फर्टेबल आहे. पूर्णपणे व्यवस्थित पैकी टोचल्यासारखी कॉलर होणार नाही आणि व्यवस्थित पैकी तुम्हाला ही कॉलर दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला कॉलर काढायची असते. बाकी तर आपण रेग्युलर ज्या पद्धतीने शिवतो त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो.